नमस्कार टू यू ऑल पीपल. कशा आहात सर्वजण? मी मजेत. आज आहे चतुर्थी आणि त्यामुळे माझं कुकिंग करण्याचं काहीतरी मन झालं. मग मी ठरवलं की आपल्या गणपती बाप्पांसाठी काहीतरी स्पेशल बनवूयात. मग मी गव्हाचा पिठाचा शिरा बनवण्यासाठी घेतलं, कढई तापवली आणि त्यामध्ये तूप टाकलं आणि 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठही टाकलं. ह्या पिठाला सारखं हलवायला लागतं, नाहीतर ते खाली चिटकून पूर्ण भाजून जातं आणि जास्त भाजल्यानंतर त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही. मग दुसऱ्या गॅसवर पाणी तापवायला घेतलं आणि हे हलवत असताना खरंच मला आज एवढी गरमी होत होती, कारण की आज पावसाचं वातावरण झालेलं बाहेर आणि हे इव्हिनिंगला मी बनवायला घेतलेलं. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि आपलं गरम जे पाणी झालेलं होतं तेही त्यात टाकलं. मग मी ठरवलं की गणपती बाप्पांसाठी बनवते तर ह्याला मोदकचा शेप देऊयात. मग मोदकचा साचा शोधून घेतला आणि फॅन खाली बसले, कारण गरमी तर आज खूपच होती. मग मोदकच्या साच्याला तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हळूहळू आपलं जे शिरा बनलेला आहे ते ॲड करून त्याला मोदकचा शेप दिला. मग लगेचच गणपती बाप्पाची पूजा केली. संध्याकाळच्या वेळेला मला धूप दिवा अगरबत्ती लावायला फार आवडतं. देवाची पूजा करायला मला खूप छान वाटतं, केल्यानंतर प्रसन्न होतं मन अगदी. मग लगेचच पूजा करून झाल्यानंतर माझ्या बहिणींचा मला तितक्यात कॉल आला आणि त्या बोलल्या की आज तुलाही उपवास आहे, सो तू आमच्या घरी ये, मी तुझ्यासाठी स्पेशल जेवण बनवलं आहे. मग मी त्यांच्या घरी गेले आणि गेल्यानंतर वहिनी आणि मी खूप गप्पा मारत होतो किचनमध्ये. वहिनींचा स्वयंपाक चालू होता. मग लगेचच आम्ही स्वयंपाक झाल्यानंतर देवाची आरती केली. हा आहे माझा भाऊ सचिन भैया आणि हे त्याचे 2 छोटे मुलं. मग आम्ही सर्वांनी आरती झाल्यानंतर लगेचच जेवायला बसलो. वाव, इतकं सुंदर सुंदर व्यंजन बनवलेले बहिणींनी आमच्या सर्वांसाठी, खूप स्वादिष्ट होते. मग आम्ही सर्वांनी गप्पा मारत मारत आमचं डिनर एन्जॉय केलं. ओके देन, बाय बाय.